लालपरीला पांडुरंग पावला. एसटीला 6 दिवसात 36 कोटींचे उत्पन्न. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन. 9,71,000 भाविकांना घडवले दर्शन. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांचा पाण्याच्या टाकीवर आंदोलन. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. अकोल्याच्या हिवरा कोरडे ते मूर्तिजापूर रस्त्याची दुरावस्था. निकृष्ट आणि अपूर्ण कामामुळे स्थानिक त्रस्त. अपुऱ्या नियोजनामुळे रस्ता नागरिकांसाठी धोकादायक. बुलढाणा आदिवासी आश्रम शाळेत 13 जणांना विषबाधा. पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना विषबाधा. कारवाई न केल्याने आमदार संजय गायकवाड संतप्त. बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना सुरूच. माजी सरपंचाकडून तरुणाला कोयत्याने मारहाण. साक्षाळ पिंपरी गावातील धक्कादायक घटना. घटनेमध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत. मुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघात. रिक्षा, चारचाकी आणि दुचाकी यांच्यात अपघात. रिक्षा चालक गंभीर जखमी तर अन्य दोघे किरकोळ. अपघातात 3ही वाहनांचे मोठे नुकसान. दारूच्या नशेत एसटी चालवण्याचा प्रकार. पंढरपूरवरून अकोटकडे जाणाऱ्या बसमधील घटना. प्रवाशांची परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये आत्मसमर्पण. 3 जोडप्यांसह 23 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. नक्षलवाद्यांवर एकूण 1,18,00,000 रुपयांचे होते बक्षीस. बीडमध्ये उधारीच्या वादातून महिलेला मारहाण. उधारीचे पैसे परत मागितल्याने मारहाण. मारहाण प्रकरणी डोईफोडेंवर केज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. लहान मुलाच्या हातात ट्रकचे स्टीअरिंग. मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.